त्याने आपण एक भव्य सत्कार करणार आहोत. आर.के. साहेबांना विनंती आहे की आपण हा भव्य सत्कार करावा. हा महत्त्वाचा सत्कार आहे. मी सर्वांना विनंती करेल, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साहिल लोंगलेसाठी, ज्याने आपल्या कर्जतचं क्रिकेट अगदी मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलं. टाळ्या वाजवू या सर्वांनी. उमरोलीचा साहिल लोंगले अंडर-19 ISPL मध्ये सिलेक्ट झाला. त्याच वर्षी टेप बॉल स्पेशालिस्ट झाला. दुसऱ्या वर्षी म्हणजे याच वर्षी पुन्हा एकदा ISPL खेळला. भन्नाट गोलंदाजी त्याने केली आणि साहिल लोंगलेचा चांदईच्या स्पर्धेमध्ये एक भव्य सत्कार आर.के. साहेबांच्या शुभ हस्ते मात्र इथे संपन्न होतोय. वेल डन साहिल लोंगले. आमच्या संपूर्ण कर्जत तालुक्याचं नाव तुम्ही या महाराष्ट्रात केलं. तुमचे मनापासून आभार. आणि एक फोटो प्रसाद मात्रेला घेऊ द्या. डायरेक्ट ICCच्या चेअरमॅन पर्यंत फोटो पोहोचेल. साहिल लोंगले खरोखरच शान आहे. अभिमान वाटतो आपल्याला की आपल्यातलाच एक प्लेयर, आपल्याच तालुक्यातला एक प्लेयर जाऊन पोहोचलाय, तो मात्र ISPL मध्ये. गुरुनाथजी पाटील साहेबांचा सन्मान होईल. संजय दादांना विनंती आहे की आपण हा सन्मान करावा. संतोष किराणा स्टोर्स मालेवाडी यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 तर 800 रुपये जीपे केले जातील. मालेवाडीचा एक प्लेयर या मंचावर. गुरुनाथ पाटील साहेबांचा सत्कार. सुदर्शन कोळंबे साहेब देखील उपस्थित आहेत. आपलंही स्वागत. विशाल माळी साहेब, आपलंही स्वागत. विशाल माळी साहेबांचा सन्मान. आदरणीय विशालजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. संभाजी ब्रिगेड कर्जत तालुका अध्यक्ष यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. अर्थातच विशालजी माळी यांचा सन्मान. या ठिकाणी आदरणीय मनोहरजी बागडे उपस्थित झालेत. त्यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्षमय स्वागत. मनोहरजी बागडे साहेब. आदरणीय प्रसादजी मसने या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय प्रसादजी मसने. अरे एकट्याचा फोटो काढू नका रॉनीचा. त्याच्या सोबतीला नितू भोईर घ्या. एक राजेश भोईरला पण घ्या त्यांच्यामध्ये. सुदर्शन कोळंबे, पंडित जोगळे यांचाही सन्मान होईल. सुमित गोमारेच्या विरोधात गोलंदाजी करतोय कौशल बोराडे. सुदर्शनजी कोलंबे आणि पंडितजी जोगळे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. KPL चा बायकरमॅन यंदाच्या वर्षीचा सुमित गोमारे ऑन स्ट्राइक आणि समोर तो कौशल बोराडे. धावा 4. हो वेगवान बॉल. बॅटर खेळू शकला नाही, विकेट किपर अडवू शकला नाही. काय प्रयत्न केलेत. मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता कुणाल, त्याने धावा वाचवल्यात आपल्या टीम साठी किमान 2. आदरणीय मनोहरजी बागडे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याच समयेत सुदर्शन सर आणि त्याच समयेत पंडित जोगले सर यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. हॅलो. तर पाहुण्यांचा सन्मान मात्र इथे मंचावरती होतोय. धाव फलकावर. सुमित गोमारे ऑन स्ट्राइक. बाटची कडा, मोठी विकेट, फलंदाज बाद.
रॉनी मराडे, नितेश भोईर आणि राजेश भोईर एकत्रित असले की आम्हाला चिंता वाटते. धुलीवंदनला ते मागच्या एकत्रित झाले होते. समय रेषा तर 6 धावा. कौशल बोराडेने महत्वाची विकेट घेतली. सुमित गोमारेची नवीन फलंदाज समीर 6 वरती 1. कव्हरच्या दिशेने कॅच सुटले इथे. कॅचेस महत्वाचे आहेत. 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या झाली ती बॅटिंग करणाऱ्या टीमची गावदेवी कोल्हारेची 8. सर्वांचं स्वागत भावी आमदार आणि सरपंच चषक स्पर्धेमध्ये. मैदानाच्या चहूबाजूने प्रेक्षकांची गर्दी आहे. उभे राहून काही कंटाळले ते आता जागेवरती बसलेत. मस्तपैकी एकदम. 8 धावा 2 फ्रेम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न होतोय केटीसी लाईव्ह इव्हेंट टीम कडून. स्वतः आता अजिंक्य पवार वॉर रूम मध्ये. फटका फसलाय. कौशल बोराडे हुशार गोलंदाज आहे. झेल घेतलाय तो संगमने. फलंदाज बाद होईल दुसरा. 8 वरती दुसरा धक्का गावदेवी कोल्हारे संघाला. मोठा फटका खेळण्याच्या नादात समीरची मात्र विकेट आणि संगमने पकडलेला हा झेल. 2 महत्वाच्या कॅचेस घेतल्या. चला बॅटर त्वरित एवढा वेळ घ्याल तर आउट देतील पंच. गावदेवी कोल्हारे आणि त्यांच्या विरोधात एक्सल चालू असलेला सामना. यानंतर दुसऱ्या फेरीची पहिली लढत होईल. पहिला सामना जिंकला होता तो वंजारपाडा संघाने. वंजारपाडा विरोधात बडवल बी पॉझिटिव्ह असा पहिला सामना होईल दुसऱ्या फेरीतील. 4 ओव्हरची मॅच असेल. ध्रुव इंटरनेट सर्व्हिस. 8 धावा 2 विकेट. जास्त वेळ घेऊ नका. मॅच चालू ठेवा. एक्सलचे पाठीराखे कोल्हारेचे पाठीराखे. 1 ओव्हर झाले. ओव्हर गॅप जे आपण म्हणतो ना की 2 षटकांमधला जो गॅप आहे टाइमचा गॅप आहे तो कृपया करून जास्त घेऊ नका. संगम बोराडे गोलंदाजीसाठी आलाय. समोर येतो करण बुंडेरे. एक चांगला फलंदाज आहे या टीमचा कोल्हारेचा. फुल टॉस बॉल समोर लॉंग ऑनच्या दिशेने. बॉल चाललाय सीमारेषा पार वाऱ्यासहित. षटकार साधावा. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. एकच रिव्ह्यू आहे वेस्ट साइड साठी. चला तिसरे पंच या कोणीतरी वरती. आतिश या. पंकज कोळंबे यांच्या वतीने सलग 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. 12वे इकडे या. 12वे बघू नका. जे काय पंच निर्णय देतील तिसरे पंच देतील. भडवल बी पॉझिटिव्ह आणि वंजारपाडा. चेंज द गेम आहे का. नो बॉल. तर रिव्ह्यू सक्सेसफुल. षटकार आणि त्याचबरोबर नोबची एकूण 7 धावा. हा निर्णय तुमच्या समोर. क्रीजच्या थोडा पुढे आला होता. वेस्ट साइडच्या वरती पंचांचा निर्णय आला आणि आता नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावा झाल्यात त्या. धाव संख्या 15. फुल टॉस. करण भुंडरेचा तडाखा. कौक कॉर्नरच्या वरतून षटकार.
सलग 2 षटकार मारलेत संगम बोराडेच्या विरोधात. धावा कराव्याच लागतील कारण एक्सेल टीमकडे देखील एक हार्ड हिटर बॅटर आहे कौशल आणि चांगल्या टचमध्ये कॅप्टनच्या बॉलवरती लांब लांब मारेल. धावा पाहिजेत, मजा येईल मग कोल्हारे विरोधात एक्सेलमध्ये. तिसरा फुल टॉस तोही पाठवलाय स्क्वेअर लेगला. करण भुंडरे ऑन फायर. सलग 3 षटकार, कमालीची फटकेबाजी. तिनेही फुल टॉस बॉल आणि त्याचा कार्यक्रम केलाय तो करण भुंडेरेने. सलग 3 षटकार मारलेत आणि धाव संख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 27 वरती 27. सुमित गोमारे बाद झाल्यानंतर डावाची संपूर्णपणे धुरा आपल्या हातात घेत असताना करण भुंडेरे सलग 3 षटकार. प्रेक्षकांची गर्दी चहूबाजूने. केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचंही स्वागत. टप्पा पडला आणि तिथेच घात झाला फलंदाजाचा. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. काल अनुश्रा 11 जय भवानी वावळोली हा संघ मात्र सुपर 4 ला दाखल झालाय. आज एक संघ निघेल सुपर 4 ला. स्टेप आउट झाला. मिड ऑफ आणि लॉंग ऑनच्या दरम्यान जी गॅप होती ती बरोबर भेदले. बॉल पुन्हा जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. करण भुंडेरेच्या बॅटमधून हा येतोय चौकार. अद्यापही काही चेंडू शिल्लक आहेत आणि धावा झाल्या त्या 31. मोठ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना गावदेवी कोल्हारे हा संघ. 4च बॉल झालेत कारण पहिला चेंडू नो होता. 31. कॅच व्हायला पाहिजे होती कारण करणची होती. सोपं काम नाही अशा कॅचेस घेणं. 2 धावा घेतल्यात. दुहेरी धावसंख्येने स्कोर 33 झालाय 33. एक्सेल संघ थोड्या चुका करत असताना 1 शॉट आहे. ओके सो एकच धाव असेल. 32 झाल्या. 32. करडी नजर हरेश कराळे आणि त्याचबरोबर राजेश भोईर यांची नजर होती. 32 धावा. 32. पुन्हा फुल टॉस तो देखील पाठवलाय मिड विकेटला. नो बॉल प्लस सिक्सर. 7 धावा. 39 झाल्यात. 39. तर बॉलर चेंज. आता एक मोठी चर्चा आहे. चेक करायचंय कुणी फिल्डिंग टीमने घेतलाय. येस फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. तपासा आता आतिश. मला एक चर्चा पंच आमचे दोन्ही सुज्ञ आहेत म्हणू दे. बीमर की वेस्ट टाईट. 2 बीमर साठी बॉलरला आपण बॅन करू शकतो. मग 2 वेस्ट टाईटचे चेंडू जर का टाकले तर बॉलर कंटिन्यू. पाहूया आता. निर्णय आलाय पंचांकडून की बॉलर गोलंदाजी करू शकत नाही. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. दोन्ही पंच आमच्या अंमलात आणतील परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय अद्याप येणं बाकी आहे. आर के साहेबांचं पुन्हा इथं आगमन झालंय. जे के साहेब मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. 4थ्या रात्रीची तयारी आजपासून आपल्याला करायची आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब जे रायगडचे खासदार आहेत त्यांची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे संदीप बोराडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रायगडचे सन्माननीय सुधाकर भाऊ घारे भावी आमदार जनतेच्या मनातील आमदार त्यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. आणि पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ नो बॉल. संगम बोराडेने केल्या तिथे चुका आणि त्यामुळे धावा झाल्या त्या 39. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत आणि धावा आल्या त्या 32. 32. करण भुंडेरे 7 बॉल 30 वरती खेळतोय आणि आता त्याची ओव्हर कंप्लीट करण्यासाठी बॉलर आलाय मॉन्टी. लास्ट बॉल तो देखील असेल फ्री हिट. लक्षात असू द्या. त्याला बोनसच आलाय गुढीपाडव्याचा. फ्री हिटचा चेंडू. लोअर फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेने स्ट्रोक परंतु फलंदाज बाद नसेल. करण भुंडेरेने स्ट्राइक सोडले. कदाचित रनआउट आणि यस इथं बाद झालाय तो करण भुंडेरे. मोठी विकेट.
जाता जाता का होईना परंतु फ्रीडच्या चेंडूवरती गावदेवी कोल्हारे संघाचा घात झालाय. करण भुंडेरे जो 7 बॉल 30 खेळत होता तो 8 बॉल 31 वरती बाद झालाय. सुंठे वाचून खोकला गेला. 8 बॉल 31 धावांची इनिंग, 4 षटकार 1 चौकार, जवळजवळ 400च्या आसपासच्या स्ट्राईक रेटने 388च्या स्ट्राईक रेटने खेळला तो करण भुंडेरे. परंतु तो माघारी परतलाय कसा तर रनआउट. मॉन्टीने चमत्कार केला. या ठिकाणी आमचे चंदईकरांचे जावई निलेशजी राऊत यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अगदी भिवंडीवरून ते या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत. निलेशजी राऊत, आपणास विनंती की आपण मंचावरती या. या संपूर्ण स्पर्धेत कोणाचा फोटो चांगला असेल तर मयंकचा. खरं ही चर्चा समीर आपण करणार होतो, परंतु खास करून ही चर्चा जरूर करू, कारण मयंकने जो बॅनर बनवलाय आणि खऱ्या अर्थाने ते शुभेच्छा दिल्यात, याचं सगळं क्रेडिट जे आहे ना ते मला वाटतं भावेश भोईरला जात आहे. सर्व शक्तिमान खरा भावेश भोईर आहे. 2 ओव्हर धावा झाल्यात त्या 40. हे विसरून चालणार नाही गावदेवी कोल्हारे संघाला की इकडे कौशल आहे. धावा जरी 70-75च्या आतमध्ये रोखल्या तरी सुद्धा त्या धावांचा पाठलाग होऊ शकतो. करण भुंडेरेची विकेट, ती देखील रनआउटची विकेट. चुका केल्यात. फक्त दिशा पुशच केला हा चेंडू. कौशल बोराडे आलाय तिसऱ्या षटकात. सर्व पाहुण्यांचे आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. किती शिस्तबद्ध स्पर्धा आहे. थोडं आम्ही लूज राहिलो म्हणून, नाही तर आतापर्यंत दुसऱ्या फेरीतील मॅच चालू असती. 41 धावा झाल्या. वेळेत ही स्पर्धा चालू आहे. किमान 1.5-2 पर्यंत संपुष्टात आणायचे. आणि बाटने खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडा टॉस झाला बॉल. अतिरिक्त बाउन्स मिळत असताना कौशल बोराडेला. गाव खेळत असताना ना गावचे सगळेजण येतात. प्रत्येकाला असं वाटतं की आपला गाव जिंकला पाहिजे, गावची प्रतिष्ठा पणाला लागते. टॉस आडिया भडवल बी पॉझिटिव्ह राकेश पाटील आणि करण बाबरे. धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. चुका करून आता चालणार नाही. अगोदरच धावा आल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये जवळजवळ 32 आल्या होत्या, म्हणजे सेकंड ओव्हर मध्ये 33 आल्या. टोटल 33. कौशल बोराडेची इकॉनॉमिकल गोलंदाजी. आतापर्यंत चेंडू फेकलेत, 9 विकेट घेतल्यात, 2 धावा दिल्यात त्या 8. 42 वरती 3. थोडा थांबला. राजेश भोईर, त्याचबरोबरीने हरेश कराळे पंचांच्या भूमिकेत. मनोज गोमारे, काल मंदार राणे होता. बैठक शॉट, इम्पॅक्ट चांगला नाहीये. पुन्हा त्याच दिशेला चेंडू गेला मिड विकेटला. दुसरी धाव घ्यायची आहे ती मनोजला, परंतु नाही, थांबवलाय. एकच धाव. थोडा चिंतेत आहे करण बुंडेरे आणि सुमित गोमारे. सुमित लवकर बाद झाला, त्यानंतर डाव सावरला तो करणने, परंतु त्याची विकेट गेल्यानंतर आता गावदेवी कोल्हारे संघाच्या बंटी आणि मनोज गोमारेला तो डाव त्याच गतीनं पुढे चालू ठेवावा लागेल. 43-3. वाऱ्याच्या विरोधात मारलेला फटका आहे, नाही जाणार लांब. लॉंगॉनला मात्र ते झेल घेतला जातोय. फलंदाज होईल बाद तो बंटी. 43 वरती चौथी विकेट. धन्यवाद. ओजी ओजी एकदम ओरिजिनल गाणं. गुढीपाडव्याचं या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. कौशल बोराडेने आतापर्यंत 9 धावा देत 3 विकेट घेतल्यात. कमालीची गोलंदाजी. एका बाजूला त्याच्या गोलंदाजांना सपाटून मार मिळतोय, परंतु कौशल बोराडेने बॅटिंग असू दे बॉलिंग असू दे नेहमी एक्सल गावासाठी सर्वतोपरी क्रिकेट मय देण्याचं काम नक्कीच केलंय. लास्ट बॉल त्याच्या षटकातील.
स्विच मारण्याचा प्रयत्न, अंगद झोकून दिलं. विकेट किपरचं कौतुक करायला पाहिजे, थोडा नेम चुकला, नाही तर फलंदाज देखील बाद झाला असता. बाईकच्या स्वरूपात एक धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात गावदेवी कोल्हारे संघाच्या 44 वरती 4. कौशल बोराडेने 2 षटकं टाकली, फक्त धावा दिल्या त्या 9 आणि विकेट घेतल्या त्या 3. यस, थँक्यू डीजे. दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आदरणीय बाबूशेठ गारे यांचे मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून संघर्षमय स्वागत. अगदी विजयाची जी ललकारी असते ती मात्र याच विभागातून त्यांनी फोडली आणि एक जबरदस्त विजय खेचून आणला. ते आदरणीय बाबूशेठ गारे रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य यांचं आगमन या व्यासपीठावरती झालंय. आयोजकांच्या वतीने स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी संघर्षमय स्वागत. विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचंय. बहारदार व्यक्तिमत्व खरं म्हणायला गेलं तर, आणि चर्चा आपण त्यांच्या समेत जरूर समीर करणार आहोत, कारण एकीकडे आपण पाहतोय ना त्या प्रतीक्षेत आम्ही जरूर आहोत की ज्यांनी एक भव्य दिव्य स्पर्धा अगदी मार्केवाडीच्या मैदानावरती घडवली होती. ती नाईट आमच्या स्मरणात आहे. वाट पाहतोय आम्ही अशीच एखादी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळेल का, हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे. त्याचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मिळेल. आणि त्याच समेत आदरणीय विनोददादा पवाली यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. मॅच ऑन होईल एकीकडे. मॅच चालू करा आपण. चालू ठेवा, मॅच चालू ठेवा. नुकताच रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय बाबूशेठ गारे साहेबांचे ते आगमन झाले. अंपायर फक्त 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा. सन्माननीय बाबूशेठ गारे साहेबांचे भव्य स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने, कारण त्यांची एंट्रीच वेगळी आहे आणि त्यांचा डान्स पण पाहिला सर्वांनी. डान्स एकदम कडक होता. हा बघितला कोण बोलतोय. 3 ओव्हर 44 धावा 4 विकेट. मगाशी लग्नाला होते साहेब आणि आता या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते इथे दाखल झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही या भावी आमदार आणि सरपंच चषकात आम्ही करतोय. समीर, आतषबाजी या स्पर्धेत बाबू गारे साहेबांच्या या स्वागतासाठी जे रायगड जिल्हा परिषदेचे शिवसेना उभाटा गटाचे देखील गटनेते म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आले, या विभागातून जो निवडून आलाय रायगड जिल्हा परिषदेला, त्याला काही ना काहीतरी शिवसेनेने नेहमीच दिलंय. याच विभागातून उत्तमदादा कोळंबे यांना अर्थ व बांधकाम सभापती बनवलं. आता शिवसेना उभाटा गटाचे गटनेते आहेत बाबू गारे साहेब, आणि ते सत्तेत पण येतात. लक्षात ठेवा, उल्लेख केला मंगेश वाकडीकरांनी. हो, बॅटची कडा घेतले, बॉल चाललाय शॉट तडम्यानला. एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 45 वरती 45. चौथं षटक मार्गस्थ आहे. बडवलचा कॅप्टन आलाय राकेश वंजारपाडाचा आलाय. राकेश पाटील आपला कॅप्टन पाठवा. 45 धावा 4 विकेट. पहिल्या फेरीतील चौथा सामना इथे रंगतोय. पाटला केला चेंडूचा, डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. आता कंबर कसून गोलंदाजी करत असताना एक्सेल संघ. मगाशी थोडी धांदल उडाली. मगाशी झालं काय, 3 फुल टॉस टाकले ते संगमने आणि तिथेच थोडा घात झाला. 4 षटकार आले त्या ओव्हरमध्ये. तब्बल 31 धावा आल्या, 31 की 32 धावा आल्या, 33 धावा आल्या. सध्या धावा संख्या ती 46 46. कुणालने फिल्डिंग चांगली केली होती, बाउंड्री अडवली होती. तोच कुणाल. प्रयत्न चालू आहेत. वाडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या दरम्यान मारलेला स्ट्रोक. पुन्हा चेंडू जाईल सीमारेषा पार. काय नाव दमदार आहे पा, संभाजीचा चौकार.
बॅटमधून आलाय चौकार. या अगोदरचा सामना जिंकला होता तो वाकस 11 संघाने आणि या मॅच मधील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. कोण विजय होणार, जय हनुमान एक्सल की मात्र गावदेवी कोल्हारे. कुणालच्या विरोधात मारलेला चौकार 50 धावा धावफलकावर. वेगवान चेंडू होता, कुणालने स्वतःला रेक्टिफाय केलं, याला म्हणतात कमबॅक. दोन यंग टॅलेंटच्या विरोधात असलेली जोरदार लढाई. एका बाजूने संभाजी तर दुसऱ्या बाजूने कुणाल. गावदेवी कोल्हारे विरोधात जय हनुमान एक्सल. माणूस किती मोठा होऊ दे, परंतु वालांच्या शेंगांचं प्रेम काही वेगळंच आहे. बाहेर काढला बॉल. कमालीची गोलंदाजी कुणाल कडून. गरजेचं होतं, कारण 2 षटकं टाकली कौशल बोराडेने, 1 षटक टाकलं संगमने. त्याच्या धावा आल्या. कुणालवरती दडपण होतं की माझ्या विरोधात आक्रमण होईल, परंतु ते दडपण झुगारून कुणालने 5 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा दिल्यात. स्टेप आउट झाला संभाजी. इम्पॅक्ट चांगला नाहीये. लॉंग ऑफला झेल सोडतोय. खराब कामगिरी. डायरेक्ट हिट. आता पंचांची नजर पाहूया नक्की काय घडलंय. 2 3 4 5 6 7 8 9 10 नाही 3च. चेक करा. यस, पहिलं तपासलं जाईल की किती आहेत. रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य गटनेते सन्माननीय बाबू घारे साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. पवाळी साहेब देखील मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. स्पर्धेचे आयोजक आदरणीय RK साहेब, JK साहेब देखील उपस्थित आहेत. बरीच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. करण धस नॉट आउट आहे, तर या धावा असतील 3. तर कोल्हारे संघाच्या हा निर्णय पहा आपल्या स्क्रीनवरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी कोल्हारे संघाच्या धावा झाल्यात त्या 53. 53 डीजे. क्या बात आहे. हे जे गाणं आहे ना, मगाशी मी म्हटलं बाबू शेठ की जसा मुराली नाचतो ना गोंधळाला, त्याचे थोडी झिंग चढते, तसं हे गाणं आहे. आणि बाबू शेठ यांचं पण गाणं फेमस झालं होतं, परमेश माळीचं, एकच वादा आमचा बाबू दादा. बरोबर ना. जबरदस्त. आणि परमेश माळीचा आवाज म्हटल्यानंतर काय बात आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 53 धावा धावफलकावरती. संदीप बोराडे यांचा प्रयत्न एकच चालू आहे की बाबू घारे तुम्ही एखादी स्पर्धा ठेवा. 53 धावा झाल्या, 4 विकेट. शेवटचा षटक गोलंदाजीसाठी आलाय तो प्रसाद. संकेत आलाय, माफी असावी. फिल्डिंग मध्ये सातत्यानं फेरबदल करत असताना कोल्हारे संघाला देखील ठाऊक आहे की या धावा 70च्या आसपास थांबल्या तरी सुद्धा थोडंसं टेन्शन तयार होऊन जाईल. किमान 72-75 पर्यंत तरी न्यावा लागतील या धावा. फुल टॉस. काय फटका खेचलाय संभाजीने. स्क्वेअर लेगला तितकेच चांगली फिल्डिंग. छोट्या उंचीचा खेळाडू आहे रामदास भोईर, यांचं देखील इथे आगमन झालंय. काल त्यांनी कोंबडा कापला होता. आजचा सोमवारचा दिवस आहे. आजचे त्रिमूर्ती दिसलेच नाहीत. कदाचित ते 12 वाजल्याची वाट पाहत असतील. काल बाबू घारे साहेब इथे प्रेक्षकांना कॅच घेण्यासाठी 1500 दिलेत, परंतु आज त्रिमूर्ती काही दिसलेच नाहीत, कारण आजचा होता सोमवारचा दिवस. 54 धावा. लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. संकेत आला बॉलिंगसाठी. चांगला प्रयत्न. संगम कडून कोणतीच मिस्टेक नाही. फलंदाज बाद. विकास मंत्री आणि सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब शेवटच्या रात्रीमध्ये उपस्थित होतील. आणि ज्यांच्या नावाने स्पर्धा भरवण्यात आलेले भावी आमदार, अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. फलंदाज बाद झालाय 54 वरती 5. आल्या आल्या स्विच, बॉल सीमारेषा पार, बावेच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. व्हॅलिड स्ट्रोक आहे की नाही जरा तपासा, कारण यष्ट्यांच्या मागे तर संपूर्ण गेला नाही ना, आता हे तपासलं जाईल. तिसरे पंच. या धावा ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, कारण जेव्हा फटका खेचला गेलाय तेव्हा बॅटर संपूर्णपणे यष्ट्यांच्या मागे गेलाय. निर्धाव चेंडू असेल. 62 धावा. बाउन्सरचा प्रयत्न, चढून फटका खेचलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा चेंडू होता. फक्त एकच धाव. जरा धावा चेक करा. धावा आता सिंगल घेतले, 59 धावा झाल्यात. 59. आणि शेवटचा चेंडू जाईल का 60 पार की मात्र 60च्याच आसपास. भावाने तर चुका केल्या, परंतु संकेतने त्या चुका बरोबर हेरल्यात. शेवटच्या षटकात आतापर्यंत फक्त धावा दिल्यात त्या 6. स्कूप केलाय संभाजीने, कमालीची फटकेबाजी केली. शेवटच्या चेंडूवरती मारलाय. गावदेवी कोल्हारे टीम साठी चौकार. आणि 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 63 झाल्यात. 63. दुसऱ्या ओव्हरमध्ये 63च्या निम्म्या केल्या तर 33 आल्या होत्या, तरी सुद्धा 63 झाल्यात. 5 ओव्हरमध्ये 64 करायचे. 64. दोन्ही कॅप्टन आलेत. पहिल्यांदा आपण करूया सत्कार आणि त्यानंतर करूया टॉस. यस, आपण सन्मानाकडे वळूयात. अर्थातच या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते आदरणीय बाबूशेठ घारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेचे सर्वा आर के दादा कोलंबे आणि जे के दादा कोलंबे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अगदी विजयाची जी ललकारी होती त्या ललकारीला मात्र त्यांनी एक योग्य साथ, खरं म्हणायला गेलं तर आपल्या समवेत जे 2 पंचायत समितीचे साथीदार होते त्यांचाही विजय अगदी बलाढ्यपणे त्यांनी खेचून आणला. असे बाबूशेठ घारे रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय विनोददादा पवाली उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय विनोददादा पवाली यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय विनोददादा पवाली आपण पाहतोय. टार्गेट या ठिकाणी सेट केलं जात आहे. एक वीक फाईट मॅच आपल्या भेटीला जरूर आहे. संघर्ष जरूर पाहायला मिळेल या मॅचमध्ये. विनोददादा पवाली यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. महाराष्ट्राचं हे महावस्त्र, मायाची उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेदरम्यान आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह. त्याच समेत या ठिकाणी आमचे अतिथीगण अगदी भिवंडीवरून या स्पर्धेसाठी दाखल झाले. चांदैकरांचे जावई आदरणीय निलेशजी राऊत यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय निलेशजी राऊत. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय भगवानजी जामगरे उपस्थित झालेत. यांचा सुद्धा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. भगवानजी जामगरे आणि दोन्ही कॅप्टन, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरतीच या. दोन्ही कॅप्टन चला. वंजारपाडा आणि भडवल टीम
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरतीच्या. चला बॅटर आपण मैदानात रवाना व्हायचं. एक्सल टीम चला आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. विनंती करेल रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य तथा उभाटा गटाचे गटनेते टॉस केला जाईल. टॉस केला जातोय. कॉल आहे छापा आणि वंजरपाडा टीम टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग. दोघांनाही शुभेच्छा असतील. मान्यवरांना विनंती आपण मंचावरती स्थानपन्न व्हा. चला आपण पाहतोय केटीसी लाईव्हचा करिश्मा. खऱ्या अर्थाने जसं आम्ही म्हणतो की कर्जत तालुक्याचा वर्ल्ड कप आहे आणि तुम्ही आमच्या स्क्रीनवरती पाहू शकता हा कर्जत तालुक्याचा वर्ल्ड कप का म्हटला जातोय. तमाम प्रेक्षकांची जी गर्दी आहे याला म्हणतात क्रिकेटचे दर्दी आणि या ठिकाणी ते उपस्थित झालेत. संजय दादा कोलंबे आणि संजय दादा थेर यांच्याकडून मात्र आता प्रेक्षक वर्गासाठी पारितोषिक लागलं गेलंय. एक पर्वणी पाहायला मिळते आहे आणि इथे प्रेक्षक वर्ग आयवा झेल टिपायचा आहे. षटकाराचा झेल असेल तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जिथे 200 रुपयांचं कॅश प्राईज तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी तुम्ही प्रेक्षक वर्गाला पाहू शकता. अगदी रॅलिंगच्या आतमध्ये सुद्धा अगदी प्रवेश झालेला आहे. परंतु विनंती असेल सर्वांना की आपण जरा मागे व्हायचंय. पहिला बॉल यावेळी लावडले अपील जरूर केलाय परंतु आत्मविश्वास काहीसा कमतरतेत वाटला आणि या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सुमित गुमारे या सीझनचा कर्जत प्रीमियर लीगचा बायकर मॅन प्लेअर ऑफ टुर्नामेंट म्हणून ज्याच्याकडे पाहायला गेला परंतु जशी विकेट गेली तशी कोर्टात शांतता जरूर होती. चांगला फटका यावेळी मात्र येतोय. अगदी कौशल बोराडे ऑन फाईट. जबरदस्त बिग ब्लास्ट येतोय. षटकार. बॉलवरती डॉटची सांगता केली आहे आणि तदनंतर मात्र सुमित गोबार याला लगावलेली ही सगळ्यात मोठी चपराक आहे. कारण सांगून दिले कौशल बोराडेने की गोलंदाजीत आमच्याकडून जरूर चुका झाल्यात परंतु या चुकांची भरपाई आमच्या बॅटिंगने जरूर होईल. फटका पुन्हा एकदा सजवलाय. अगदी एक्स्ट्राला शॉर्ट एक्स्ट्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता जिथे मात्र या ठिकाणी कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. क्रिकेट हा खेळच असा आहे जिथे मात्र तुम्हाला सातत्यपूर्ण संयम राखावा लागतो. ज्या ठिकाणी वेळ येईल तिथे उग्र रूप धारण करावं लागतं. हेच सध्या मैदानात कौशल बोराडेच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. सुमित गोमारे आपण पाहतोय आता गोलंदाजी मार्कवरती. चौथा बॉल. पुन्हा एकदा फटका सजवलाय. गॅप शोधलीये. बॉल निघून जाईल. होतोय फरार आणि येतोय तो दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. अगदी या गाण्याशिवाय ही स्पर्धा कधी संपुष्टात येणार नाही. हे फार महत्त्वाचं गाणं आहे कारण या गाण्याशिवाय मजाच नाही या स्पर्धेला. दरम्यान आदरणीय आमचे एक्सेलचे विश्वासजी बोराडे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी संघर्षमय स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय चौक डॉट षटकार डॉट चौकार आणि त्याच्यानंतर आलेला डॉट बॉल. 5 बॉल आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. सनी मसने अगदी आमच्या समेत स्कोररच्या भूमिकेत जोडले गेले आहेत. समालोचकाचा सगळ्यात मोठा आरसा.
5 बॉल संपलेत आणि इथे धावा आल्यात ते मात्र 10. शॉर्ट पिच बॉल समाचार घेतलाय कौशल बोराडे ऑन फाईट डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, परंतु इथे पाहायला मिळतेय कणकणीत झेल. अगदी जबरदस्त एफर्ट लावलेत मैदानावरती, परंतु इथे परतावं लागेल यावेळी कौशल बोराडेला. समाप्ती पथावरती आलाय. गोल्डन विकेट सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतीये. 10 धावा धावफलकावरती आहेत, परंतु कौशल बोराडेची विकेट फार महत्वपूर्ण होती आणि इथेच मात्र समीकरण आता एक्सेल टीमचं धोक्यात जरूर आलंय. साम्राज्याला लावलेला सगळ्यात मोठा सुरुंग आहे तो गोलंदाज सुमित गोमारेने शेवटच्या बॉलवरती का होईना, परंतु कौशल बोराडेला परतीचा प्रवास त्याने करायला भाग पाडलाय. अगदी अस्तित्वाची लढाई संघर्ष चालू होता मैदानात. सांघिक कुट्यातलं दुसरं षटक गोलंदाज बंटी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. त्याने एक अट्रॅक्टिव्ह झेल मैदानात टिपला होता. अगदी कौशल बोराडे सगळे मॅच मधली जी हवा होती ती कौशल बोराडेवरती लक्ष केंद्रित करणारी होती, परंतु जशी विकेट गेले तशी तमाम शांतता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. चांगला फटका यावेळी मात्र सज्जावलाय. अगदी डिफाईन बॉल गरंगलत जमिनी लगत पाहायला मिळतोय. येतोय तो मात्र चौकार. विश्वासजी बोराडे साहेबांचं इथे आगमन झालंय. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. थोडं पंबल होतोय, मिसफिल्ड केली आहे आणि दुसऱ्या धावेला इथे कन्वर्ट केलं गेलंय. दुसरी धाव या ठिकाणी कन्वर्ट होती. अद्यापपर्यंत पाहतोय 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. 64 धाव संख्येचं टार्गेट आहे. जबरदस्त सामना चालू आहे. तमाम क्रीडा रसिकांना जसा हवा आहे तसा पाहायला मिळतोय. ना कोणी जिंकलाय ना कोणी हरलाय. अजून निर्णय प्रलंबित आहे, कारण या शेवटच्या बॉलवरती या मॅचचा अंदाज जरूर आपल्या समोर येईल. अगदी जिंकणार कोण हरणार कोण. चांगला बॉल बंटीचा आपण पाहतोय. डॉट आला चौकार, तदनंतर 2, तदनंतर डॉट पाहायला मिळालाय. समीकरण थोडं जवळ जरूर आणण्याचा प्रयत्न असेल, कारण 64 धाव संख्येचं टार्गेट एक भलं मोठं टार्गेट मी तर म्हणेल ठेवलं गेलं ते कोल्हारे टीमने. चांगला फटका यावेळी हवाई सफर पुन्हा एकदा येतोय बॅटरच्या बॅट मधून. अगदी रण मशीनचा हा फटका. बंटी सध्या बॅटिंग लाईन वरती.
5 बॉलचा थरार यावेळी संपलाय. आपण पाहतोय अगदी बंटीने सुद्धा इथे 12 धावा जरूर खर्च केल्यात. जसं पहिलं षटक आपण पाहिलं होतं सुमित गुमार याचं, परंतु या क्षणी तुम्ही पाहायला गेलं तर अगदी चांगली गोलंदाजी कोलारे टीमची अपेक्षित असताना इथे धावा जरूर खर्च झाल्यात. सिंगल कंप्लीट झाल्या दुसरीसाठी प्रयत्न, आणि यावेळी काय घडतंय, फलंदाज होईल बाद, परतावं लागेल ते मात्र या ठिकाणी रिप्ले वरती तुम्ही जरूर पाहू शकता. KTC लाईव्ह इव्हेंट .in ही वाहिनी आपल्या समूहात जोडली गेली आहे. अगदी फलंदाज या ठिकाणी बाद कसे घडले ते मात्र रिप्लेमध्ये जरूर पाहायला मिळत आहे. दरम्यान इथे 2 महत्त्वाच्या विकेट गमावल्यात त्या जर्मन एक्सल टीमने. 23 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर आता मैदानात दाखल होतील. संदीप सांघिक कोट्यातलं तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. करण बुंडेरे अगदी ज्याने 8 बॉल 31 धावांची एक वादळी स्फोटक केली साकारली मैदानात, तो करण बुंडेरे आता गोलंदाजी मार्क वरती आहे. चला जरा स्पीड घ्या, कारण अगदी विलंबाने धावतोय आपण या स्पर्धेसाठी. या मॅच मध्ये फार विलंब होतोय. करण बुंडेरेचा पहिला बॉल, एकीकडे आपण पाहतोय संगम ज्याने कोणती धाव धावफलकावरती अजून एकवटली नाहीये, आणि त्याच्या सोबतीला जरूर आता संदीप पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकर एंड वरती. पहिला बॉल करण बुंडेरेचा ऑन फायर. पुलर लाईनचा वापर इथे मात्र पॉइंटला फटका सजवलाय. खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु इथे सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारी 17 बॉल आणि अजूनही 40 धाव संख्येची गरज आहे. सामना फार अटीतटीचा आहे, चुरशीचा पाहायला मिळतोय. समीकरण आपण बदलतोय. अगदी आणखी एक चांगला बॉल होता, परंतु इथे पंचांनी मात्र लेग बायच्या स्वरूपात चौकार जरूर पाहायला मिळेल. पंचांनी या ठिकाणी घोषित केलं, हा येतोय चौकार.
चला तिसऱ्या अंपायरची डिमांड करण्यात आलेली आहे. सागरजी कोलंबे आपण जॉईंट व्हायचं आहे. येस फेअर डिलिव्हरी. बॅटरला या ठिकाणी परतावं लागेल. विकेट जाते. तिसऱ्या विकेटचं पतन. चला आपण टीम मीटिंग त्वरित घेऊ नका. कोल्हारे टीम इथे विकेट जरूर आली आहे. अगदी संगम बोराडेची विकेट सुद्धा महत्वपूर्ण होती, परंतु आता हा सामना खऱ्या अर्थाने एक पकड जी मजबूत असते ती या ठिकाणी कोल्हारे टीमने जरूर बनवली आहे. संकेत मैदानात बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. करण बुंडेरीची गोलंदाजी अगदी इकॉनॉमिकल स्पेल सातत्यपूर्ण पाहायला मिळणार होतं, परंतु इथे मात्र जे दोन चौकार आले, एक लेग बायचा त्याच्यानंतर आलेला चौकार फार आशा पल्लवित करणारा ठरलाय. परंतु यावेळी मात्र जसे बॅटर बाद झाले तसा धोका मात्र मैदानात जरूर आलाय. फटका सजवलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होईल. इथे थोडं फसवलंय क्षेत्ररक्षकाला, परंतु बॅकअप जरूर आलाय. उचलेल फेक करेल तोपर्यंत मात्र 2 धावा जरूर कंप्लीट होतील. या 2 धावेच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 35 धावा या धावफलकावरती आहेत. यस ऑफिशियल चर्चा तीच रंगली होती. फार मग कन्फ्युजन होतं. अगदी मला वाटतं जो चौकार आला होता तिथे नो बॉल घोषित केलं होतं का? यस, मग एक एक्स्ट्राची धाव अजून वाढली जाईल. ओके. यस, इथे डॉट आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि टोटल मात्र जाऊन पोहोचते आहे ती या ठिकाणी 36 या आकड्यावरती. छत्तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला फिल्डिंग टीम टाइम घेऊ नका प्लीज. टीम डिस्कशन नको आहे प्रत्येक ओव्हर नंतर. आम्ही समजू शकतोय ड्रिंक्स ब्रेक आहे, मात्र फास्ट खेळा. चला लगेच, बराच वेळ होतोय या सेकंड इनिंग मध्ये. टाइम घेऊ नका फिल्डिंग टीम कॅप्टन. चला विलंब नकोय. विनंती आपणास 12 बॉल आणि 28 धावसंख्येची अजूनही गरज आहे. सामना अजूनही अटीतटीचा आहे. मॅच कोणाकडे चुकले हे सुद्धा सांगू शकत नाही, परंतु सध्या कोल्हारे टीमने ज्या विकेट प्राप्त केलं त्याच्यावरून एक मजबूत पकड कोल्हारे टीमच्या मैदानात जरूर पाहायला मिळते. परंतु अजूनही मैदानात आपण पाहतोय धडाडीचे फलंदाज आहेत. एक्सेल टीमसाठी ती नामी संधी असेल आणि सांघिक कोड्यातलं चौथं आणि वैयक्तिक दुसरं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो सुमित गुमारे. चला स्पीडअप करा कोल्हारे टीम, इतका विलंब घेऊ नका. विनंती आपणास. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय राईट ऑन ब्लॉकल. अगदी चांगली गोलंदाजी मैदानात पाहायला मिळाली आहे. सुमित गोमारेचं पहिलं षटक आपण पाहिलंय जिथे 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या.
परंतु जशा विकेट आल्या थोडंसं धावसंख्येला एक आयाम मिळाला होता, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा आता बॅटची कडा परतावं लागेल संदीप या बॅटरला. वन मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 4 बॅक टू डग आउट. चौथा हादरा. शिवाजी दादा कोलंबे यांना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावरती येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. शिवाजी दादा कोलंबे, तुमचा भावी आमदार व सरपंच चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. येणारे 10 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आहे. अनेक स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. खरं म्हणायला गेलं तर जिथे जिंकायचंय तिथे सामर्थ्य तुम्हाला मैदानात उतरवावं लागेल, कर्तृत्व आणावं लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय ना 10 बॉल 28 ची गरज असताना ती बॅटर मैदानात दाखल झालाय रोशन. जयेश कोलंबे ज्याने काल आईवा झेल टिपला होता. फटका सजलाय परंतु अगदी ताकद नव्हती या फटक्यामध्ये. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल आणि इथे सिंगल पाहायला मिळेल. नऊ बॉल 27 ची गरज आहे. टार्गेट मात्र सेट केलं गेलंय. खरं म्हणायला गेलं तर प्रति चेंडू 300च्या सरासरीने आता या धावा कुटायच्या आहेत. आणखी एक डॉट बॉल. सुमित गुमारे सांगून देतोय की का कर्जत प्रीमियर लीगच्या या पर्वाचा मी प्लेअर ऑफ टुर्नामेंट ठरलोय आणि एक दर्जेदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मैदानावरती केली जाते. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जसजसे डॉट बॉल येतील तसतसं प्रेशर एक्सल टीमच्या धावपलकावरती परिणाम करताना जरूर दिसेल. जे अनुमान एक्सल टीम त्याच्या विरोधात गावदेवी कोलारे, परंतु हवेत बॉल आहे. अगदी डीप फाईन कडे ट्रॅव्हल केलाय. एका क्षेत्ररक्षकाला तर फसवलाय परंतु बॅकअप दुसऱ्या फिल्डरचं जरूर पाहायला मिळालं. उचलेल फेक करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावीच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 39 या आकड्यावरती. अर्थातच आता येणारे 6 बॉल इथे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 6 बॉल आणि 25 ची गरज आहे. सामना जर जिंकायचा असेल तर आता मोठमोठे ब्लास्ट मैदानात जानुमान एक्सेल टीमला आणावे लागतील. अर्थातच ध्रुव इंटरनेट सर्व्हिस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नेट सेवा पुरवण्यात आलेले आहेत. अर्थातच आमचे सर्व रवी कोंडिलकर आणि या त्यांचं सुद्धा कौतुक करूयात आपण. आणि त्याच समयात आमच्या समयात जी वाहिनी जोडली गेली आहे KTC लाईव्ह, अर्थातच अजिंक्य पवार यांची संपूर्ण टीम, क्लॅरिटी आणि क्वालिटी यांचा संगम. आणि पाहू शकता तुम्ही मैदानामध्ये अगदी ड्रोन कॅमेरा ही छायाचित्रे टिपताना दिसून येतोय. चांगला फटका यावेळी 6 बॉल 25 ची गरज असताना रोशनच्या बॅटमधून आलाय. डीप फाईन लेग रिजनचा हा चौकार. 9+4 म्हणजे एक्स्ट्राच्या 5 धावा आता धावफलकावरती जोडल्या जातील. मजा येणाऱ्या मॅच मध्ये कोणती शंका नाही. ABB माझाची टॅगलाईन आपल्या समोर जरूर येईल. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज संभाजी. फ्री हिटचा बॉल अगदी दर्जेदार पाहायला मिळतोय. डॉट बॉलची संगता. आता 5 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे. पहिला बॉल चुकीचा फेकून संभाजीने थोडी गफलत केली होती मैदानामध्ये, परंतु यावेळी आपण पाहूयात
बॅटची कडा, फलंदाज होईल बाद. अगदी आपण पाहतोय बॅटला बॉल ब्रश करून जातोय आणि इथे परतावं लागेल रोशन या बॅटरला. आणखी एक विकेट डाऊन. चार बॉल 20 ची गरज आहे. कुणाल बॅटिंग लाईन वरती. वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईट. पंचांना भर रात्रीमध्ये कवायत सादर करायला लागतीये. पुन्हा एकदा फटका सजला जातोय परंतु इथे इक्का दुक्काने कोणती कामे होणार नाही आहेत. प्रयत्न केले जात आहेत. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले 47 या आकड्यावरती. काही बॉलचा थरार या ठिकाणी बाकी आहे. 3 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. निर्णायक बॉल. इथे डॉट आलाय. सामन्यावरची पकड आता मजबूत झाली आहे. मी म्हटलं होतं की निर्णायक बॉल, या बॉलवरती मोठा फटका येणं अपेक्षित होतं. आता 2 बॉल 17 ची गरज आहे. मॅच संपूर्णपणे क्लोज होती. तिला ओपन केली जाते कोलारेट टीमच्या गोलंदाजाकडून. अर्थातच संभाजी जी गोलंदाजी करतोय. आता 1 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. इथे मॅच फिनिश झाल्या. मॅच जिंकले ती आई गावदेवी कोलारेट टीमने. अभिनंदन आपलं. आणि त्याच समयात जानमान एक्सेल टीम आपलं सुद्धा गोड गोड कौतुक. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवलाय. आदरणीय जनार्दनजी गवळी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय जनार्दनजी गवळी